गाइस, शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटन दालचा बघणार आहोत। खायला टेस्टी झटपट होणारा आणि सेम आचारी स्टाईल हा मटन दालचा लागतो। तर चला रेसिपी स्टार्ट करूया। मी इथे एक पूर्ण चुक्याची गड्डी घेतली होती। घरच्या घरात करते म्हणून एकच घेतली होती आणि पूर्ण प्रमाण तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे, म्हणजे तसा सेम टेस्टी तुमचा दालचा होईल। एक पूर्ण गड्डी चुक्याची आणि इथं अर्धी गड्डी मी मेथीची घेतली होती। मेथी निवडून बारीक बारीक चिरले। इथं भोपळा घेतला होता एक। तुम्ही जर वेज दालचा करणार असेल तर तुम्ही एक भोपळ्याच्या जागी 2 किंवा 1.5 भोपळा पण वापरू शकता। तो पण या प्रकारे चिरून घेतलाय। त्याचे जे मधले बिया असतात ते मी कट करून घेते, कारण ते आमच्या घरात कुणालाच आवडत नाही। भोपळा खूप बारीक पण चिरू नका, कारण तो लगेच शिजून जातो डाळीत, त्यामुळे मी तेवढा मोठा साईज भोपळ्याचा ठेवला आहे। आता तो पाण्यात टाकूया, स्वच्छ धुवून घेऊया भोपळा आणि पुन्हा पाणी आणि मीठ टाकून त्याला शिजूया म्हणजे पूर्ण शिजवायचा नाहीये, थोडासा अर्धवट कच्चा राहिला पाहिजे, म्हणजे तो डाळीवर पुन्हा शिजेल। चवीनुसार मीठ टाका। मीठ आपण सगळ्यामध्ये ॲड करणार आहे, त्यामुळं कमीच मीठ टाका। आता हे शिजत ठेवूया। आता डाळ शिजून घेऊया। डाळीसाठी मी इथं 1.5 कप तुरीची डाळ घेतली होती, अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप मी इथं हरभऱ्याची डाळ घेतली होती। त्यामध्ये पाणी टाकून डाळ आता व्यवस्थित आपण धुवून घेऊयात। डाळी व्यवस्थित धुवून घेऊया, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवा, त्याची घाण निघली पाहिजे पूर्ण व्यवस्थित। आणि जो चुका आणि मेथी पण आपण साईडला चिरून ठेवली होती बारीक बारीक, ते पण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली। आता आपल्याला चुका, मेथी आणि डाळ हे व्यवस्थित शिजून घ्यायचे। थोडीशी हळद ॲड करूयात आता आणि पाणी घालूया आणि आता डाळ पण शिजून घेऊया 2 ते 3 शिट्टी देऊन। पाणी प्रमाणात टाका, कारण इथं मटनचं पाणी सुद्धा ॲड होणार आहे। खूप जास्त पातळी दालचा करायचा नाही आणि खूप जास्त घट्टही नाही ठेवायचा, तर तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करा त्यामध्ये। झाकण लावूया आणि हे पण शिजून घेऊया। आता मटन शिजून घेऊयात आपण। मटनसाठी कुकर घेतलंय, कुकरमध्ये तेल ॲड केलंय। तेलामध्ये कांदा ॲड करते। एकदम साधं सोपं मटन शिजून घ्यायचंय, त्यामध्ये काही गरम मसाले ॲड नका करू। व्यवस्थित कांदा परतला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करूयात। आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची 2 ते 3 मिनिटं आणि त्यामध्ये आता मटण ॲड करूयात। मटण व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करूया। मीठ थोडंसं जास्त ॲड केलं मटणाला तरी चालेल, मटणाला चांगली टेस्ट येते। आणि थोडीशी हळद ॲड करते। पुन्हा मटण हळद आणि मिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। 5 ते 10 मिनिटं परतायचं आहे मटण, तेव्हाच मटणला टेस्ट चांगली येते। पाणी ॲड करते आता। जितपत तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे, सूप काढायचं मटणचं, तेवढं तुम्ही पाणी ॲड करा। झाकण लावून 3 शिट्ट्या देऊयात मटणाला, म्हणजे ते व्यवस्थित शिजत। इथं गरम पाणी टाकलं मटणात तरी चालेल, मी नॉर्मल घरातलं पाणी ॲड केलंय। आणि आता मटणला 3 शिट्ट्या देऊया। तोपर्यंत इथं मी एक पातेलं घेतलंय, पातेल्यामध्ये तेल ॲड केलं आहे। मी इथं 2 बारीक कांद्याची म्हणजे मीडियम साईजचे 2 कांदे बारीक बारीक चिरले होते। तेजपत्ता ॲड करते तेलामध्ये आणि आता तेजपत्ता थोडासा तेलामध्ये तडतडला की त्यामध्ये कांदा ॲड करते बारीक चिरलेला।
कांदा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन रंग यायला पाहिजे कांद्याचा. आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतली होती ती आता त्यामध्ये ॲड करते. मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार, कारण पुढं आपण दालच्यामध्ये मिरची पावडरसुद्धा ॲड करणार आहोत. मिरची, आलं लसूण आणि कांदा व्यवस्थित परतून घेते. दोन बारीक टोमॅटो पण चिरून घेतले होते. कांदा आणि मिरची, आलं लसूण परतून झालं की त्यामध्ये टोमॅटो ॲड करते. टोमॅटो व्यवस्थित 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता लाल तिखट ॲड करूया, म्हणजे मिरची पावडर ॲड करूया. चवीनुसार मिरची पावडर ॲड करा, कारण आपण मिरचीसुद्धा ॲड केली आहे. धने पावडर ॲड केली आहे. पुन्हा मिक्स करूया व्यवस्थित. तेल सुटूस तोपर्यंत मस्त हा मसाला परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये दालचा मसाला ॲड करते मी. कमीत कमी मी अर्धी किंवा 3/4 पॅकेट वापरलं असेल दालच्या मसाल्याचं, आणि असं बघितलं गेलं तर मी 3 चमचे मसाला दालच्या मसाल्याचे वापरले होते. दालचा मसाला ॲड केला की व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया. मसाला छान असा परतला गेला पाहिजे. थोडंसं पाणी ॲड केलं मिक्सरचं भांडं धुवून. आता त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर ॲड करते. ती पण मी स्वच्छ धुवून बारीक बारीक चिरली होती. पुदिना नक्की दालच्यामध्ये ॲड करा, कारण पुदिनाशिवाय दालच्यामध्ये टेस्टच नाही आहे. जास्त नका ॲड करू. मी थोडासा पुदिना ॲड केला होता आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली होती. पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया. चिंच भिजत ठेवली होती गरम पाण्यामध्ये. त्याला व्यवस्थित म्हणजे चिंचाचं पाणी काढून घेतलं आणि ते ॲड केलं आहे. तुम्ही आंबट कितपत तुम्हाला दालचा पाहिजे, दालचा हा आंबटच छान लागतो, तेवढं तुम्ही त्यामध्ये चिंच ॲड करू शकता. आणि चिंच अगोदर जेव्हा आपण मसाला परततो तेव्हा ॲड करा. नंतरनं टेस्ट करून जर तुम्हाला कमी वाटली चिंच तर तुम्ही नंतरनं सुद्धा ॲड करू शकता, पण जास्त चिंच टाकू नका, नाही तर दालचा खूप आंबट होईल. मस्त तर्री आली आहे. आता जे आपण भोपळा शिजवला होता त्याच्यातलं पाणी मी काढलं आहे. पाणी मी ॲक्च्युली डाळीत टाकणार आहे नंतर ना. आणि आता भोपळा परतून घेऊया. भोपळा परतल्यानंतर मटनचं स्टॉक आहे ते वेगळं करून मटन पण ॲड करते. मटन आणि भोपळा व्यवस्थित 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि झाकण ठेवून मस्तपैकी तेल सुटूस तोपर्यंत झाकण ठेवायचं. त्यामुळं भोपळा जास्त अजिबात शिजू नका. जर बाय चान्स तुमचा भोपळा जास्त शिजला तर तो असा फोडणीमध्ये ॲड नका करू. जेव्हा दालचा आपण पूर्ण बनवणार आणि डाळ उकळणार तेव्हा ॲड केला तरी चालेल. डाळ व्यवस्थित शिजली आहे. त्यामध्ये आता मटनचं स्टॉक ॲड करते आणि डाळ घोटणीच्या मदतीने डाळ व्यवस्थित घोटून घेते, म्हणजे एकजीव करून घेते. व्यवस्थित डाळ, चुका, पालक म्हणते मी, मेथी, चुका, डाळ मस्तपैकी बघा एकजीव झालेलं आहे. आता हे आपण मटण परतून झालं की त्यामध्ये डाळ ॲड करूया. मस्त असं टेस्टी लागत होता दालचा आणि खूप दिवसानंतर बनवला होता, म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करावी दालच्याची. नक्की हा दालचा बनवून बघा, कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आता जी डाळ आपण व्यवस्थित मिक्स केली होती ते ॲड करते. कितपत घट्ट आणि कितपत पातळ आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा. खूप जास्त घट्टही नाही ठेवायचा दालचा
आणि खूप पातळी नाही ठेवायचा, तो भातावर राहिला पाहिजे इतपत आपल्याला डाळ ती घट्ट ठेवायची. मिक्स करते. मिक्स केल्यानंतर रंग खूप छान येईल दालच्या. तर सेम जसं तुम्ही बाहेर खाता तसाच. व्हेज दालच्या सुद्धा असाच बनवतो, फक्त त्याच्या मटनच्या जागी तुम्ही भोपळा थोडासा जास्त ॲड करा. मस्त रंग आलाय दालच्याला. साईडला जिरा राईस पण बनवला होता, साधा जिरा राईस बनवला होता. त्यावर मस्त असं गरम गरम दालच्या टाकला आणि खूप टेस्टी लागत होता. दालच्या 10 ते 15 मिनटं व्यवस्थित बारीक गॅसवर, म्हणजे सुरुवातीचे 5 ते 10 मिनटं व्यवस्थित फुल गॅसवर उकळी येऊ द्या. मग 10 मिनटं बारीक गॅसवर दालच्या उकळून घ्या. जेव्हा दालच्या तुम्ही जेवढा तुम्ही दालच्या उकळून घेणार तेवढा तो टेस्टी लागतो. आणि आधीमध्ये दालच्या हलवा, नाही तर ते खाली डाळ लागेल, कारण दालच्या हा घट्ट असतो. टेस्ट करून बघा. तुम्हाला मीठ कमी वाटलं तर मीठ ॲड करा. तुम्हाला आंबट कमी वाटलं तर थोडंसं चिंचेचं कोळ पण तुम्ही टाकू शकता. अशाच छान छान रेसिपीसाठी शिवानीज किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मस्त जिरा राईसवर मटण आणि भोपळा आणि दालच्या मस्त असं टाकलं होता आणि खूप मस्त मटण पण बघा कसं शिजलंय. आणि दालच्या हा भातावर असा राहिला पाहिजे तितपत तुम्ही घट्ट तो ठेवा. मटण मस्त शिजले, मस्त एन्जॉय केला होता. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.